स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या व्लॉगमध्ये. सो ऋतूचा हा व्लॉग आहे. सो आज आम्ही चाललोय पनवेलला एका कामासाठी, छोटंसं काम आहे. सो खूप युजफुल हा व्लॉग आहे तुमच्यासाठी पण आणि सगळ्यांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. सो लास्टपर्यंत बघा. तर आता आम्ही कुठे पोचलो आपण? खारपाड्याला पोचलो आहोत आणि ऑन द वे आहोत जायला. सो चला, आणि आजची मजा तुम्हाला बघायला भेटेलच या ब्लॉगमध्ये. सो ब्लॉग एंडपर्यंत बघा. आणि एक गोष्ट आहे जी तुम्हाला सांगायची सुद्धा आहे. सो चला. तर गाईज, आता आपण आहोत पनवेल डीमार्टच्या इथे पोचलेलो आहोत आणि 5 मिनिटात आपण लोकेशनला पोचलो आणि तुम्हाला ही बघायला भेटेल. सो चला, ऑन द वे आहोत आपण. सो गाईज, आपण पोचलेलो आहोत. सो गाईज, आपण फायनली पोचलेलो आहोत लोकेशनवर. ती मस्त लोकेशन आहे, बघू शकता. सो गाईज, आम्ही आलेलो आहोत आज प्रॉपर्टी बघायला. आणि कसली प्रॉपर्टी बघायला ती आज मी तुम्हाला दाखवते, कारण की आम्ही इथे इन्व्हेस्ट करणार आहोत की नाही ते पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये कळणार आहे. सो चला, मी तुम्हाला प्रॉपर्टी दाखवते. पहिला ही जी प्रॉपर्टी आहे, म्हणजे आता कन्स्ट्रक्शन चालू आहे, बघू शकता तुम्ही. सो गाईज, आम्ही जिथे आलेलो आहोत तिथे टाउनशिपचं प्लॅनिंग तर चालूच आहे, प्लस इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि तिथे फ्लॅट्ससुद्धा सोल्ड आउट झालेले आहेत जे पोझिशनमध्ये आहेत. आणि आम्ही आत्ता जिथे उभे आहोत त्यांचं नाव, म्हणजे त्यांच्या रिॲलिटीचं नाव आहे SA रिॲलिटी प्रायव्हेट लिमिटेड. आता त्यांच्या आपण विस्तारा वर्ल्डमध्ये उभे आहोत, जे इन कन्स्ट्रक्शन आहे. सो तुम्ही बघू शकता. आणि हा प्लॅन खूप मोठा आहे. मी तुम्हाला फोटोज वगैरे दाखवेलच ह्याचे. सो तुम्हालाही भरपूर आवडेल. तर इथे अजूनपर्यंत म्हणजे तुम्हाला काही दिसत नसेल मागे, पण इन कन्स्ट्रक्शन आहे, कन्स्ट्रक्शन चालू आहे. सो या, आणि तुम्हाला मी दाखवते हा विस्तारा वर्ल्ड कसा दिसतो तो आणि कसा आहे. सो चला, माझ्यासोबत या. सो गाईज, घर बघायला गेलं तर सगळ्यात पहिला माणूस कनेक्टिव्हिटी बघतो. सो माझ्या साईडलाच इथे समोर बघू शकता मुंबई पुणे एक्सप्रेस वे आहे, जो तुम्हाला इझी कनेक्ट पडेल. आता मी तर भरपूर मुंबई पुणे शूट्स करते, तर मलाही असं काहीतरी कनेक्टिव्हिटी, म्हणजे आमचा 1 तास वाचावा, त्यामुळे आम्ही कनेक्टिव्हिटीसाठी काहीतरी शोधतो आहे. सो हा खूप चांगला प्लॅन आहे आणि मला तर भरपूर आवडला आहे. तुमचं काय म्हणणं आहे? आणि भरपूर काही म्हणजे बोलतात ना की हळूहळू सगळं वाढत जातं, तसं हळूहळू सगळं वाढत जाणार आहे आणि अजून खूप छान होणार आहे इथे. सो ही छोटीशी इन्व्हेस्टमेंट खूप छान आहे, मला तर असं वाटतं. आणि म्हणजे ज्यांचा विचार चालला आहे की नाही आता इन्व्हेस्ट करायचा, पण ट्रस्टेड पाहिजे. आजकाल ट्रस्टेड भेटत नाही. भरपूर जण असे आहेत जी फसवतात. सिरियसली भरपूर जण अशी आहेत जी फसवतात. तर मी तुम्हाला जर सजेस्ट करत असेल सो ते चांगलंच असेल. ट्रस्टेड आहे, खूप रेरा रजिस्टर पण आहे, गव्हर्मेंट रजिस्टर आहे बिल्डिंग, डॉक्युमेंटेशन पण क्लिअर आहे, टायटल क्लिअर आहे. सो चला, तुम्हाला दाखवते आतमधून कशी दिसते बिल्डिंग. आता तर म्हणजे इन कन्स्ट्रक्शन आहे, पण मी तुम्हाला फोटो आणि व्हिडिओज वगैरे नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल, जे अपकमिंग म्हणजे पुढे होणार आहे. सो चला या. हा आहे फेस 1. सो इथे सगळे 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट्स आहेत. आणि ह्याच्या मागे अजून इन कन्स्ट्रक्शन आहे, कन्स्ट्रक्शन चालू आहे. तर ह्याच्या मागे सुद्धा 1 RK किंवा 1 BHK भरपूर असे आहेत. आणि प्लस गार्डन एरियासुद्धा भेटणार आहे आपल्याला इथे. मंदिर, म्हणजे एक प्रकारे ही टाउनशिपच आहे, जे प्रोजेक्ट मी तुम्हाला सांगत आहे. सो चला, आपण जाऊया वर आणि बघूया काय कशी लोकेशन आहे. आणि लोकेशन मी तुम्हाला सांगणार आहे. सो हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, भरपूर काय बघायला भेटणार आहे आणि खूप छान आहे. सो चला या. हेच बघू शकता, लॉबी किती मोठी आहे आणि इथे लिफ्टसुद्धा आहे आणि लिफ्टचा एरिया एवढा मोठा आहे. आता काही जण म्हणजे बोलतात की बाबा असे सीड्या वगैरे चढून जातात जिथे लिफ्ट नसते काही बिल्डिंगमध्ये, राईट. तर इथे आपल्याला भेटेल मस्त अशी मोठी लिफ्ट, ज्याच्यामध्ये चांगलं स्पेस आहे. तुम्ही तुमचं सामानसुद्धा वगैरे खूप चांगल्या प्रकारे नेऊ शकता आणि ऑटोमॅटिक आहे. आणि ही बिल्डिंग आहे G+7ची. सो टेन्शन घ्यायची गोष्टच नाही आहे. इथून होतात त्या आपल्या पायऱ्या चालू.
सो लॉबीचा एरिया पण भरपूर मोठा आहे आणि एरियामध्ये कंजूसी नाही आहे पहिली गोष्ट तर. सो चला आपण जाऊया आता वर. सो गाईज बघू शकता मस्त हवेशीर नेचर. यार नेचर कोणाला नाही आवडत. आजकाल बोलतात ना ट्रॅफिकच्या जगामध्ये सगळ्यांना नेचर हवा आहे आणि नेचरसुद्धा इथे आहे. खूप थंडगार हवा आणि खूप मस्त हवा लागते. मी आता जशीच पहिली पायरी चढले ना अशी मस्त हवा लागली ना मला. बापरे मी बोले अशी हवा जर माझ्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये येत असेल आणि इथे घेऊन सो खूप मजा येणार आहे. सो गाईज तुम्हाला मी आता दाखवत आहे 2 BHK फ्लॅट जो आता रेडी झालेला आहे. सो या तुम्हाला दाखवते. सो हा आहे हॉल. किती मस्त हॉल आहे आणि इथे गॅलरी पण भेटणार आहे. यार आजकालच्या फ्लॅट्समध्ये गॅलरी भेटत नाही पण इकडच्या फ्लॅट्समध्ये गॅलरी आहे. आणि इथे आलं आपलं किचन बघू शकता. आता सगळ्यांना म्हणजे जेवढ्या पण मम्मीज आहेत जेवढे पण आपले म्हणजे बायका व्लॉग्स वगैरे बघतात सो सगळ्यात मेन त्यांना असं असतं किचन आपला मोठा असावा, किचन वाटा मोठा असावा. आणि इथे पण गॅलरी आहे किचनमध्ये बघू शकता तुम्ही भरपूर काय काय गोष्टी ठेवू शकता इथे. आणि किचन पण मोठा आहे मस्त. ह्याला मस्त असा बोलतात ना मोठा असा कडप वगैरे लावून खूप छान वाटेल गाईज. मस्त हवेशीर म्हणजे असं इथे जेवण बनवतं आणि इथून हवा येते. पंख्याची गरज नाही आहे. सिरियसली सांगते पंख्याची पण गरज नाही आहे कारण की आम्ही आता इथे आहोत तर अजिबात मला घाम आलेला नाही आहे. नाही तर मला पहिला घाम येतो माझ्या नाकावर जर जास्त गरम वगैरे होत असेल तर नाही आहे. सो आत्ता मी तुम्हाला दाखवत आहे 2 BHKचा मास्टर बेडरूम आहे हा. आणि ह्याला सुद्धा गॅलरी आहे. यार सगळ्यालाच गॅलरी आहे ॲक्च्युली. म्हणजे मोस्टली काही म्हणजे सगळ्या फ्लॅट्सला जास्त गॅलरी नसतात, गॅलरीसाठी जागा नसते. पण इथे आपल्याला गॅलरी पण भेटते आणि गॅलरीमध्ये पण मस्त असा स्पेस आहे. त्यालाच लागून मस्त अटॅच आपला मास्टर बेडरूमचा बाथरूम आहे. बेडरूम बघू शकता तुम्ही किती छान आहे. आत्ता मी तुम्हाला दाखवायला चालले आहे. हा आपला समोर आला तर इथे आपला एक वॉशरूम आहे, कॉमन वॉशरूम आहे. आणि त्याच्यानंतर हा आहे आपला सेकंड बेडरूम. 2 BHKचा सेकंड बेडरूम आहे. आणि इथून तुम्ही व्ह्यू बघू शकता किती मस्त असं थंडगार हवा येते आणि खूप छान. रात्रीचं तर खूप भारी वाटत असेल इथे आणि सकाळ सकाळचं तर बोलूच नका. इथे बघू शकता माउंटेन व्ह्यू आहे आपल्याला. आणि इथून जो रोड गेला आहे तो तुम्ही बघून घ्या. पहिला मी तुम्हाला सांगते इथून जो रोड गेला आहे तो लक्षात ठेवा कारण की त्याचं मी तुम्हाला पुढे सांगते. सो चला हा आपला झाला 2 BHK. आता आपण बघणार आहोत 3 BHK. सो गाईज वेलकम टू आवर 3 BHK. माय होईल मला भरपूर आवडलेत फ्लॅट तर मी तुम्हालाही दाखवत आहे. हा आहे आपला 3 BHKचा मस्त हॉल. किती छान वाटतो आहे ना. आणि इथे पण आहे गॅलरी ज्याच्यामध्ये इथे कॉफी टेबलसुद्धा टाकू शकतो. इथे मस्त असं ग्रिल लावून असे सगळे प्लांट्स वगैरे लावू शकतो. आय मीन म्हणजे एवढी मोठी आहे गॅलरी की ज्याच्यामध्ये आपण काहीही करू शकतो. म्हणजे तुमचा एक कॉफी टेबल बसतो आहे, 2 चेअर्स बसत आहेत मस्तपैकी, एका बाजूला झोका बिका बसतो आहे. असं तुम्ही इथे मस्त पाळणासुद्धा एक टांगू शकता आणि त्याच्यावर कॉफी पिऊ शकता. यार आता तुम्हाला दाखवत आहे मी किचन कारण की किचन बघायला मला भरपूर आवडतं. सो इथे सुद्धा आपल्याला किचन अवेलेबल आहे बघू शकता. ती स्पेशियस असा किचन आहे आणि गॅलरीसुद्धा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही वॉशिंग मशीन पण ठेवू शकता. तुमचे जे किचन एसेन्शियल्स असतील ते ठेवू शकता. म्हणजे जास्त स्टोरेजसाठी आपल्याला जागा भेटते. म्हणजे किचन बोललं तर एक प्रकारचं स्टोरेज तर मग एवढी जागा भेटते आपल्याला. तिथे आपण ड्रॉर्स वगैरे बनवून मस्तपैकी ठेवू शकतो. सो चला या. आणि हा आहे बाथरूम आहे आणि तो कॉमन टॉयलेट आहे तिथे. सो तुम्हाला मी आता दाखवत आहे आपला 3 BHKचा पहिला बेडरूम. सो
पहिला बेडरूम, पण हा आहे मास्टर बेडरूम. चला या दाखवते. सो बघू शकता किती स्पेशियस आहे. इथे आपला बेड वगैरे बसून मस्त, आणि गॅलरी पण खूप स्पेशियस आहे. शकता तुम्ही स्पेशियस अशी गॅलरी आहे जिथे तुम्ही तुमचा क्वालिटी टाईम स्पेंड करू शकता, आणि खूप छान आहे गॅलरी मस्तपैकी. आणि इथे मस्त आपला बेडरूम आलाच. हो गाईज, मगाशी मी तुम्हाला एक रस्ता दाखवलेला इथूनचा. बघू शकता तुम्ही इथून जो रस्ता आहे सो असा इथून सरळ जाऊन तिथे हायवेला टच आहे हा रस्ता. बघू शकता प्रायव्हेट रोड आहे जो फक्त रेसिडेंटसाठी. बघू शकता पूर्ण 9 फुटाचा रस्ता आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा प्रायव्हेट रस्ता आहे त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरजच नाही आहे. सो चला आता मी तुम्हाला दाखवते 3 BHKचा सेकंड बेडरूम. सो या कदाचित माझं स्टुडिओ देखील बनू शकता इथे, कारण की खूप छान आहे. इथे बघू शकता तुम्ही, हा आहे सेकंड बेडरूम आपला 3 BHKचा. सो इथे बघू शकता समोरच तुम्हाला काय दिसतंय. बघू शकता तुम्ही इथे समोर मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे. म्हणजे आपल्या गॅलरीमध्ये बसून आपण चाय पित आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवे बघू शकतो. ह्याचा अर्थ कनेक्टिव्हिटी आहे. सर्व्हिस रोड आहे तो एक्सप्रेसच्या बाजूला बनणार आहे, आणि त्याच्यानंतर जो आपला प्रायव्हेट रोड आहे तो त्याला कनेक्ट असेल, जिथून तुम्ही सर्व्हिस रोडवरनं डायरेक्ट एक्सप्रेसला जाऊ शकता. आणि पुढे सुद्धा भरपूर काय काय होणार आहे. ते जी जागा आहे ही समोर ही बिल्डरचीच आहे, आणि पुढे अजून खूप चांगलं प्लॅनिंग आहे. खूप चांगलं टाउनशिप येणार आहे इथे. आणि प्लस तुम्ही समोर बघू शकता इंडिया बुल्स बघू शकता, दिसतंय इथून दिसतंय, म्हणजे किती जवळ आहे लोकेशन. गाईज मी तुम्हाला दाखवत आहे आता आपला 3 BHKचा थर्ड मास्टर बेडरूम. सो माझ्यासोबत या. वॉशरूम प्लस टॉयलेट आहे, आणि हा मस्त स्पेशियस मास्टर बेडरूम खूप छान आहे. बघू शकता इथे पण समोर आहे आपला एक्सप्रेसचा व्ह्यू आहे, आणि जो आपला इथून प्रायव्हेट रोड जाणार आहे जो सर्व्हिस रोड आहे तिथूनच आपल्याला जवळच आहे सोमाटणे स्टेशन. आत्ता सगळ्यांना माहितीच असेल की आता पनवेल जंक्शन होणार आहे, आणि तिथून पण लोकल भरपूर इथे कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. सो इथे आपल्याला जवळच आहे. वॉकेबल 5 मिनटावर आपल्याला ट्रॅव्हलिंगला पण खूप चांगलं आहे. सोमाटणे स्टेशनचं आता काम तर चालूच आहे. जेव्हा पूर्ण बनेल तेव्हा आपल्या गॅलरीतून तुम्हाला सोमाटणे स्टेशन रेल्वे स्टेशन बघायला भेटेल. आणि तर मी तुम्हाला लोकेशन पण दाखवते. इथे बघू शकता हा पूर्ण आपलाच म्हणजे टाउनशिप होणार आहे पूर्ण. इथे पुढे सुद्धा बिल्डिंग्स होणार आहेत. इन्व्हेस्ट करू शकतो असं खूप काय काय आहे इथे मी तुम्हाला सांगत आहे. कारण की मी तुम्हाला काय सांगते की इथे इन्व्हेस्ट करा, कारण की इथे आहेत ज्या फॅसिलिटीज आहेत त्या खूप जवळ आहेत. आता इथून 15 मिनटावर आपला इंटरनॅशनल एअरपोर्ट बनतो आहे, ते तुम्हाला माहितीच असेल, त्याचं काम चालू आहे. सो ते एअरपोर्ट आहे 15 मिनटावर. परत आपलं सोमाटणे स्टेशन आलं 5 मिनटावर. त्यानंतर आपलं पनवेल स्टेशनसुद्धा 10 मिनटावर आहे इथून, जे जंक्शन होणार आहे आता. आणि प्लस डीमार्ट, परत रिलायन्स स्मार्ट हे पण 5 मिनटावर आहे. प्लस छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल आहे ते पण 5 मिनटावर आहे. MIT युनिव्हर्सिटी पण 5 मिनटावरच आहे. म्हणजे स्कूलपासून कॉलेजपर्यंत आणि हॉस्पिटलपासून ते मार्केटपर्यंत सगळं जवळ आहे. म्हणजे एक प्रकारे ही प्राईम लोकेशन आहे जिथे खूप चांगलं इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता आत्ताच्या पॉईंटला. बिकॉज नंतर एअरपोर्ट झाल्यावर तुम्हाला माहितीच आहे काय होणार आहे ते. आणि समोर मेट्रोसुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला ट्रान्सपोर्टसाठी भरपूर सारे इथे ऑप्शन्स आहेत. तुम्ही ट्रेननी जाऊ शकता, मेट्रोनी जाऊ शकता. भरपूर सारे असे ट्रान्सपोर्ट तुमच्यासाठी अवेलेबल आहे. 2 ते 3 वर्षामध्ये तुमचे जे रिटर्न्स आहेत ते लवकरच डबल होतील, कारण की लवकरच इथे भरपूर काय काय येणार आहे. आणि एअरपोर्ट झालं तर सगळं पसरतच जाईल सगळंच. म्हणजे तर तुम्ही आत्ता जर इन्व्हेस्ट केलं तर तुमच्यासाठी खूप प्राईम लोकेशन ठरेल, आणि तुम्हाला लकीसुद्धा ठरेल. रेट्स पण अफोर्डेबल आहेत सगळे, जे मी तुम्हाला पुढे सांगेलच. सो गाईज बाहेरून पण तुम्ही लोकेशन बघू शकता. ही आहे आपली बिल्डिंग नंबर 1. हा आहे गार्डन एरिया. ओके, म्हणजे इथे गार्डन बनणार आहे. म्हणजे भरपूर काय काय
ज्या ॲम्युनिटीज आहेत त्या होणार आहेत. इथे सिनियर सिटीजनचा पार्क बनणार आहे, प्लस चिल्ड्रन्ससाठी खेळायसाठी, म्हणजे कुठे बाहेर जायची गरज नाही, एक प्रकारचा हा टाउनशिपच आहे. सो त्याच्यासोबतच इथे आपली येत आहे बिल्डिंग नंबर 2. इथे जे तुम्हाला दिसत आहे बॅक ऑफिस आहे. सो इथे आहे आपली बिल्डिंग नंबर 2 आणि त्याच्या पुढे आपली बिल्डिंग नंबर 3 आहे, जिथे म्हणजे फ्युचरमध्ये होणार आहे, कारण की आता इन कन्स्ट्रक्शन चालू आहे काम, तर हे काम लवकरच कंप्लीट होईल. बघू शकता तुम्ही, म्हणजे इन फ्युचर असं एक सुंदर वातावरण इथे बघायला भेटणार आहे आणि खूप छान अशी टाउनशिप होणार आहे इथे. सो बोलते तुम्हाला मी एक गोष्ट सांगते, कारण की भरपूर सारे फ्रॉड असल्यामुळे लोक आजकाल कुणावर ट्रस्ट नाही ठेवत आणि मी ही ट्रस्टशिवाय काम नाही करत. सो तुम्हाला मी सांगत आहे, तर ह्याचा अर्थ हे नाही आहे की ते फसवणूक आहे. खूप चांगलं आहे, ट्रस्टेड आहे, रेरा रजिस्टर आहे आणि तुम्ही घेताना तुम्ही सगळं बघालच. आणि हां, ह्याच्यामध्ये कोणाला तुम्हाला म्हणजे बोलतात ना अमाऊंट द्यायची गरज नाही आहे, कारण की ह्याच्यामध्ये नो ब्रोकर सिस्टम, कशामध्येच म्हणजे ब्रोकर नाहीच आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे बिल्डरकडून डायरेक्ट तुम्ही आपले फ्लॅट्स घेत आहेत, आपले घरं घेत आहेत. आम्ही जे डिटेल्स तुम्हाला देणार आहोत डिस्क्रिप्शनमध्ये सगळी डिटेल्स देणारच आहोत. सो तुम्ही जाऊन कॉन्टॅक्ट करून डायरेक्ट बिल्डरसोबतच कॉन्टॅक्ट करून तुम्ही डायरेक्ट फ्लॅट घेऊ शकता. आता मी जिथे उभी आहे त्याच्यामागे आहे बिल्डिंग नंबर 3 बनणार आहे आपली. त्याच्यासोबतच इथे बिल्डिंग नंबर 4 सुद्धा आहे त्याच्यासमोरच, बघू शकता. एवढ्या साऱ्या ॲम्युनिटीज आपल्याला भेटत आहेत जवळच आणि एवढ्या साऱ्या फॅसिलिटीज भेटत आहेत. तर रूम बघून अशा लोकेशनवर घ्या जिथे तुम्हाला सगळे फॅसिलिटीज असतील, सगळं असेल तरच. आणि तर गाईज तुम्हाला मी दाखवत आहे 1 BHK सॅम्पल फ्लॅट, जो तुम्हाला रेडी पोझिशनमध्ये कसा भेटणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. चला या. तर हा आला आपला हॉल, बघू शकता, मस्त स्पेशियस आहे सहज. म्हणजे ज्यांना समजलं नसेल मी लास्ट दाखवलं तसं कन्स्ट्रक्शन साईटचं, तर त्यांच्यासाठी स्पेशली मी सॅम्पल फ्लॅट घेऊन आलेले आहे. सो या तुम्हाला दाखवते. हा आहे आपला मस्तपैकी इथे स्पेशियस असा हॉल आणि त्याच्यासोबतच बाल्कनीसुद्धा आहे. इथे पण कन्स्ट्रक्शनचंच काम चालू आहे आणि त्याच्यासोबतच इथे येत आहे आपलं मस्त असं किचन, बघू शकता किती मस्त असं किचन आहे. स्पेशियससुद्धा आहे आणि तुम्हाला वर ड्रॉवर वगैरे काय बनवायचे असतील तुम्ही बनवू शकता. बघू शकता किती मस्त आहे आणि प्लस भरपूर सारी जागा आहे. मस्त किचन वट्टा पण मोठा आहे आणि त्याच्यासोबतच इथे आपलं इथे बाथरूम, जे पण स्पेशियस आहे. मोठ्या बाथरूम आहे, नाही तर छोटे बाथरूम असतात. सो हे स्पेशियस असं बाथरूम आणि इथे येणार आहे आपलं टॉयलेट. इथे वॉश बेसिन आहे, बघू शकता. आणि त्याच्यानंतर आपलं येतो इथे बेडरूम, जो पण मस्त स्पेशियस आहे आणि किती छान दिसतोय बघा. एकदम हवेशीर आणि खूप छान दिसतोय, असा लाईट ब्राईट आणि मस्त हवा येते थंडगार इथून. सो बघू शकता तुम्ही मस्त स्पेशियस आहे. इथे बेड वगैरे लावूनसुद्धा तुम्हाला भरपूर जागा पुरणार आहे. खूप छान असं तुम्ही सजवू शकता तुमच्या बेडरूमला आणि खूप छान आहे, बघू शकता तुम्ही. आता जो कन्स्ट्रक्शन एरिया बघितला, जे मी तुम्हाला म्हणजे फ्लॅट दाखवले जे आता इन कन्स्ट्रक्शन आहेत, तर ते 6 ते 6 महिने ते 1 वर्षानंतर तुम्हाला असं बघायला भेटणार आहे आणि ते किती सुंदर दिसतं तुम्ही बघू शकता. खूप मस्त. आणि आमचा पण विचार चालला आहे काहीसा तुमच्यासारखाच, की एवढा चांगला फ्लॅट आहे. सो बघूया आणि म्हणजे इन्व्हेस्टमेंट करूया असा आमचा प्लॅन चालू आहे. तर त्यासाठी आम्ही ह्यांच्या ऑफिसमध्ये जाणार आहोत आणि तुम्हाला दाखवतो. त्यांचं ऑफिस मोठं आहे भरपूर. ऑफिस कसं आहे, काही आपल्याला ते रेंज देत आहेत, किती अफोर्डेबल आपल्याला फ्लॅट पडतो आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे. आणि बाकीचे जर तुम्हाला रेंज हवे असतील फ्लॅट्सचे तर ते पण मी तुम्हाला देईलच. सो चला या जाऊया. आणि हां, किंमत काय आहे आणि म्हणजे एवढ्या अफोर्डेबल प्राईजमध्ये एवढं सगळं भेटणं, एवढं सगळं जवळ असणं हे इम्पॉसिबल आहे, पण पॉसिबल करून दाखवलं आहे आपल्या ॲसे रिॲलिटीजनी. तर मग चला
त्यांच्या ऑफिसमध्ये तुम्हाला मी घेऊन जाते आणि बघूया आपण त्याची प्राइसिंग वगैरे कशी काय आहे. अफोर्डेबल रेंज आहेच, त्याच्यासोबतच काय काय आहे ते पण तुम्हाला मी दाखवते. तर गाईज आत्ता आपण आलो आहोत जस्ट खांदेश्वर स्टेशनच्या बाजूला SA रिॲलिटी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये, ज्यांचं आहे विस्तारा वर्ल्ड, जे मी तुम्हाला दाखवलं. आता त्याचे पुढचे डिटेल्स आतमध्ये जाऊन आपण बघूया, चला. तर गाईज ज्या बिल्डिंगमध्ये आपण उभा राहून शूट केलं विस्तारा वर्ल्डच्या, ती आहे ही बिल्डिंग. ज्याचे मी तुम्हाला फ्लॅट्स दाखवले होते त्या या बिल्डिंगचे होते. ही कन्स्ट्रक्शन आता होत आहे, चालू आहे. आणि त्याच्या बाजूलाच इथे आपल्याला पार्क आहे, परत सिटिझन्ससाठी पार्क आहे, गार्डन आहे, प्ले गार्डन आहे लहान पोरांसाठी, प्लस मंदिरसुद्धा आहे. आणि त्याच्यानंतर इथे खाली म्हणजे इथे त्याच्याच पुढे मी तुम्हाला दाखवलेलं की ही नंबर 2ची बिल्डिंग आहे, जे मी तुम्हाला दाखवलेलं. नंबर 2, नंबर 3 बिल्डिंग, नंबर 4. आणि जो मी तुम्हाला रोड दाखवला होता तो हा रोड आहे. इथे बघू शकता, इथून विस्तारा वर्ल्डची एंट्रन्स आहे आणि इथून जो आहे तो प्रायव्हेट रोड आहे. आणि इथून तो गेल्यानंतर इथे सर्व्हिस रोड आहे आपला, जो एक्सप्रेसच्या बाजूचा रोड आहे, तो सर्व्हिस रोड इथे भेटणार आहे. बघू शकता आजूबाजूला किती ग्रीनरी आहे आणि पूर्ण सोसायटी म्हणजे टाउनशिपमध्ये अख्खी ग्रीनरी आहे. बघू शकता खूप छान, नेचर फ्रेंडली आणि खूप छान आहे, बघू शकता. आणि मागे सुद्धा जशी मी तुम्हाला तिकडे ग्रीनरी दाखवली होती तशीच ग्रीनरी इथे सुद्धा दाखवलेली आहे, पण इन रिॲलिटी पण ग्रीनरी आहे आणि भरपूर आहे. सो असं काही दिसणार आहे प्रोजेक्ट. तर मला असं वाटतं की चांगलं टॉप फ्लोअरवर इन्व्हेस्ट करायला काहीच हरकत नाही आहे. आपण पण करूया ना, करूया ना टॉप फ्लोअरवर इन्व्हेस्ट. नक्की नक्की. तर मग चला आज जाऊया आणि तुम्हाला मी सांगते की कसे ह्याचे रेट्स आहेत. अफोर्डेबलच आहेत, पण कसे आहेत तेही सांगते. चला या, आता आपण आहोत त्यांच्या ऑफिसमध्ये. सो या आज जाऊया. सो गाईज आपण आलेलो आहोत आता यांच्या ऑफिसमध्ये आणि मॅम आहेत समोर. तर मॅम मी तुमची साईट बघितली आणि मला भरपूर आवडली, पण इन पनवेल मला ना माझ्या बजेटमध्ये घरच नाही भेटत आहे. मी जिथे पण बघितलं, आता मी भरपूर घरं बघितली आहेत, पण मला माझ्या बजेटमध्ये जास्त 70+ आहेत. कोण 70-80 लॅक्स बोलत आहे, कोण 90 लॅक्स बोलत आहे, कोण 1 CR बोलत आहे. तर माझ्या बजेटमध्ये मला रूम भेटतच नाही आहे. आणि मी तुमची साईट बघितली, मला भरपूर आवडली आणि प्राईम लोकेशन आहे, सगळं जवळ आहे आणि मला भरपूर म्हणजे खूप छान वाटलं बघून. तर मला माझ्या बजेटमध्ये घर भेटेल का? बिलकुल मॅम. आता तुम्ही बघितली आपली साईट एकदम प्राईम लोकेशनला आहे, जसं तुम्ही बोललात. कनेक्टिव्हिटी एक चांगली आहे, समोरच एक्सप्रेस वे आहे. वरून बघायला गेलं तर फ्लॅट पण एकदम स्पेशियस आहे. आणि बिलकुल जे तुम्ही बजेट बघताय ना मॅम बाहेर 70-80ला, आपल्याकडे एक बजेट होममध्ये प्रॉपर्टी आहे, जे की तुम्हाला 2 BHK फक्त आणि फक्त 45-46 लाखाच्या पासून आपल्याकडे स्टार्ट आहेत. जरी तुम्ही 1 BHK बघायला गेलात तर 29 लाखापासून आपल्याकडे 1 BHK आहे. म्हणजे कसं एक आपलं नॉर्मल जे बजेट असतं त्या बजेटमध्ये आपल्याकडे फ्लॅट्स अवेलेबल आहेत आणि ते पण स्पेशियस आहेत. तर एक चांगला प्रोजेक्ट आहे. बाकी प्रोजेक्ट कसा वाटला तुम्हाला प्रोजेक्टमध्ये वगैरे? खूप मस्त, मला तर भरपूर आवडला. आणि मोस्टली ना मला म्हणजे कार्पेट एरियाचा भरपूर प्रॉब्लेम होता. म्हणजे कसं माहिती आहे, आता मी भरपूर जसे फ्लॅट्स बघितले ना, त्यांचं बजेट तर भरपूर होतं पण कार्पेट एरिया छोटा होता. पण आपला कार्पेट एरिया मोठा आहे, तर मला भरपूर आवडलं. म्हणजे मॅम जरी थोडा एरिया जर सांगायचं झाला ना, सेम बघितला असेल असा आपला पूर्ण प्रोजेक्ट आहे, जो की एक कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट आहे. इथे ऑलरेडी आपण काही घरं हँडओव्हर केलेली आहेत. त्यामुळे एक लॅविश प्रोजेक्ट बनतोय हा. जे काही ॲडव्हान्स फीचर्स सगळ्या गोष्टी आपण ह्यामध्ये यूज केलेल्या. समोरच आपल्याला हायवे पण दिसतो. जरी तुम्ही फ्रंट फेसिंग घेतला हायवे व्ह्यू आहे, बॅक फेसिंग घेतला तुम्हाला माउंटेन व्ह्यू आहे. म्हणजे कुठेही तुम्हाला असा जो व्ह्यू आहे सगळीकडून तुम्हाला एकदम ओपन व्ह्यू भेटून जातोय. एरिया पण चांगले प्लस ॲम्युनिटीज पण दिलेल्या आहेत. म्हणजे ते इथे बघायला गेलात ना तुम्ही जे बोलताय, तर हा बघा आपला हा 2 BHKचा एलिव्हेशन आहे. साधारणपणे एक लॅविश एलिव्हेशन आहे. लिव्हिंग आहे, त्याला बाल्कनीज दिलेली आहे. आज तुम्ही बघितलं, तुम्ही जेवढा हाय क्लासमध्ये जाल तुम्हाला बाल्कनी भेटणार नाही, आणि ते आपण एक अतिशय मोठी अशी बाल्कनी दिलेली आहे. प्लस किचन आहे, मास्टर बेड आहे. तर एक चांगलं असं एलिव्हेशन आहे. प्लस तुम्हाला कार्पेट एरिया पण आपल्याकडे मोठा भेटून जाईल. म्हणजे आपल्याकडे 4-5 व्हेरिएशन आहे. मध्ये माझा स्टुडिओ पण बनवू शकतो YTचा. हा मधीतला जो बेडरूम आहे ना, मस्त वाटतं.
आणि म्हणजे मी मोस्टली तरी ना मी जेवढे फ्लॅट्स बघितले जे हाय फाय एकदम, पण आहे ना त्यांना म्हणजे असे बाल्कनीज नाही आहे. बरोबर आहे. म्हणून मला बाल्कनीवाला असा फ्लॅट हवाच होता ज्याच्यामध्ये मस्त व्ह्यू पण छान असो. आणि असं नाही की बाल्कनी आहे पण व्ह्यू चांगला नाहीये असं पण नाहीये, खूप छान आहे व्ह्यू. मला तर भरपूर आवडलं. मी बघूनच बोलले की बाबा इथे मी कॉफी टेबल मांडणार आहे. आपण कसं आहे मॅम बजेट होम दिले, बजेट होम मध्ये पण एरिया साईज मोठी दिलेली आहे. हो, त्यामुळे एक चांगल्या प्रकारे तुम्ही इथे सेटअप करू शकता. जसं तुम्ही बोला वायटीचा तुम्हाला सेटअप करायचा आहे, प्लस लिव्हिंग आहे, म्हणजे एक चांगलं आहे. आणि व्हेरिएशन पण आहेत, आता बरेचसे व्हेरिएशन आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर तुमचे जे आता रेंज आहेत ते मला सांगा कसे काय आहेत ते. बेसिकली मॅम आपल्याकडे 1 RK पण आहेत. 1 RK जरी बघायला गेलात तर एक साधारणपणे 20.5 लाखापासून आपल्याकडे 1 RKचे एरिया अवेलेबल आहेत. 1 BHK बघायला गेलात 1 BHK मध्ये पण आपल्याकडे 29.5 लाखापासून 1 BHK आहे. त्यामध्ये पण आपल्याकडे 5-6 व्हेरिएशन आहेत. आता जर 2 BHK बघायला गेला 2 BHK मध्ये पण एक 4 व्हेरिएशन आहेत. साधारणपणे आपला 45.5 लाखापासून 2 BHK स्टार्ट होतो आणि अफोर्डेबल आहे भरपूर. आणि दुसरी गोष्ट की आपण 3 BHK पण काढले. आज तुम्ही बघितलं 3 BHK तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी नाही भेटणार, पण आपण इथे 3 BHK पण काढलेले आहेत, जे की आपले एक 60 लाखापासून 3 BHK स्टार्ट आहे. खूप मस्त प्राइस आहेत. मला तर भरपूर आवडलं. मला तर असं मी बघितलं ना तर मला असं वाटलं बापरे मी जाऊन सगळ्यात पहिला घेतेच. आणि इन बजेट आणि एवढं जवळ लोकेशन पण आहे, एअरपोर्ट आहे, प्लस आपलं डीमार्ट जवळ आहे, प्लस आपलं एक्सप्रेस वे आहे ते बाजूलाच आहे. जास्त म्हणजे हे नाहीये, म्हणजे गॅलरी असून सुद्धा त्याचा व्ह्यू आहे आजूबाजूला. असं ते गॅलरी असते आणि बाजूला एक बिल्डिंग असते तर मग ती गॅलरी ब्लॉक होते, तसा काही इश्यू नाही आहे. मला तर भरपूर आवडला आणि खूप अफोर्डेबल आहेत. सो मला हा 2 BHKचा कसा काय जाईल ते मला फक्त एकदा कॅल्क्युलेशन करून सांगा. आता बेसिकली मॅम 2 BHK बघायला गेलात ना तर आपल्याकडे 45.5 लाखापासून आहे. त्यामध्ये 2 व्हेरिएशन आहेत. एक 825 आत्ता जो अवेलेबल आहे तो 825चा एरिया आणि 885चा एरिया आहे. आत्ता बघायला गेलात तर जास्त इन्व्हेंटरी आपल्याकडे अवेलेबलच नाही आहे, फक्त 90 फ्लॅट्स अवेलेबल आहेत आता ह्यामध्ये. तर तुम्ही कोणत्या ह्याच्यामध्ये जाणार एरिया बघणार? एरिया मला मोठाच हवा आहे. ओके, आपल्याकडे 885चा एरिया आहे, एक नंबर बिल्डिंग मध्येच अवेलेबल आहे, जे तुम्हाला एक व्ह्यू पण चांगला भेटून जातो इथे बघायला गेला. आता हा पूर्ण 885चा एरिया आहे. त्याला इथे लिव्हिंग आहे, त्याला बाल्कनी सेम म्हणजे जसं मी तुम्हाला दाखवलं. आणि सगळीकडे आपण बाल्कनी दिलेली आहे, म्हणजे तुमच्या किचनला बाल्कनी, मास्टर बेडला बाल्कनी दिलेली आहे. हो, असं आहे. मला बाल्कनीज भरपूर आवडतात. सो आपण जो फ्लॅट बघितला हा 2 BHKचा, तर मी 1 टाइम पेमेंट केल्यानंतर मला काही ऑफर्स वगैरे आहेत का तुमच्याकडे? बिलकुल बिलकुल. कसं आहे माझी साईट अंडर कन्स्ट्रक्शन आहे, जर तुम्ही 1 शॉट पेमेंट देता त्यामध्ये आपण बिलकुल नेगोशिएट करू. ते कसं फायनलला बसल्यावर ते ऑन टेबल होऊन जातात, तेव्हा काही पार्ट नाही आहे. तुम्ही बुकिंग करा, मी लगेच रेट कोट करते. सो गाईज मी तर चालले माझा रूम बुक करायला. तुम्ही हा चान्स घालवू नका, लवकरच जा. तुम्हाला एक मस्त इन्व्हेस्टमेंट भेटते आणि खूप छान भेटते. सो तुम्हालाही तुमच्या स्वप्नातलं घर बुक करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स देतच आहे. पुन्हा प्लॅन पण तुम्हाला मी समजावून सांगितलं आहे. सो लवकर जा, त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि मधीत नो ब्रोकर, कोणताही ब्रोकर मधीत नाही आहे जो तुमचे पैसे खाईल. डायरेक्ट तुम्ही बिल्डरसोबत कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून रूम घ्या आणि मस्त आपलं स्वप्नाचं घर सजवा. सो गाईज जे रूम्स आहेत त्यांचे प्राईस अफोर्डेबल आहेतच, ते मी तुम्हाला सांगते. आपला जो 1 RK आहे तो 20 लॅक्सपासून सुरुवात आहे त्याची. जो आपला 1 BHK आहे तो 29.5 लॅक्सपासून स्टार्टिंग आहे. आणि जो आपला 2 BHK आहे तो 45 लॅक्सपासून स्टार्ट आहे. आणि जो आपला 3 BHK आहे तो आहे 60 लॅक्सपासून पुढे स्टार्ट आहे. सो लवकर जा. आणि सगळे बँक्सचे लोनसुद्धा अवेलेबल आहेत. जर लोन बँक्स नसेल देत तर फायनान्ससुद्धा अवेलेबल आहे, आपलं लोनसुद्धा अवेलेबल आहेतच. सो लवकर या आणि विजिट करा आणि लवकर बुकिंग टाका, कारण की त्यांच्याकडे पण खूप असे कमीतले कमी फ्लॅट्स आहेत आणि ते पण खूप प्राईम लोकेशनवर आणि खूप छान, तुम्ही बघितलंच असाल. सो मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स देईलच.
आणि जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करा. विस्तारा वर्ल्डमध्ये तुम्हाला घर घ्यायचं असेल सो नक्कीच त्यांना जाऊन कॉन्टॅक्ट करा. आणि त्यांचं जे ऑफिस आहे ते खांदेश्वर स्टेशनच्या बाजूलाच आहे. SA रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड हे त्यांचं ऑफिस आहे. इथे येऊन तुम्ही सुद्धा त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता, फेस टू फेस बसून बोलू शकता. ज्या प्राईस मी तुम्हाला सांगितल्यात त्या थोड्याशा निगोशिएबल पण आहेत. सो या आणि लवकरच तुमच्या स्वप्नाचं घर बुक करा आणि एक छोटीशी इन्व्हेस्टमेंट आपल्या फ्युचरसाठी करा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांचं ऑफिस ॲड्रेसपासून ते सगळं टाकत आहे. सो जाऊन नक्की चेकआउट करा आणि त्यांना कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.